उद्या 18 तारखेपासून आपल्या DMRच्या ज्या पद भरती आहेत त्या स्टार्ट होणार आहेत. त्याच्यामध्ये फार्मसी ऑफिसरच्या वेगवेगळ्या पोस्टच्या जवळपास 15 एवढ्या महत्त्वाच्या शिफ्ट आहेत आणि उद्याच्या तारखेपासून प्रत्येक दिवशी 3 शिफ्टमध्ये आपली जी एक्झाम आहे ती कंडक्ट केली जाईल. बाकीच्यासुद्धा भरपूर ज्या आहेत त्या एक्झाम आहेत ज्या की उद्याच्या डेटला ज्या आहेत उद्यापासून कंडक्ट होतील. आपली फार्मसी ऑफिसरची डेट जे आहे ते 18 तारखेला, 19 तारखेला, 22 तारखेला, 23 तारखेला आणि 24 तारखेला अशा प्रत्येक दिवशी 3 पेपर तुमचे 15 पेपर होतील. उद्या एक्झामला जात असताना आपल्यासोबत काय काय गोष्टी कॅरी कराव्या लागतील. हॉल तिकीट असेल, महत्त्वाचे झेरॉक्स असतील, महत्त्वाचे फोटो असतील, महत्त्वाचं थंब एक्सप्रेशन असेल, त्याचबरोबर बाकीच्या कुठल्या गोष्टी कॅरी करायच्या आहेत, कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या कॅरी कराव्या लागणार नाहीत. एक्झाममध्ये एंट्री करत असताना जे आहे ते कुठल्या गोष्टी आपल्याकडे असणे गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे. सर्व महत्त्वाची अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. जे लोक उद्याच्या पहिल्या शिफ्टला जे आहे ते फेस करणार त्या सर्व लोकांना ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. कारण एक्झामला जात असताना आपण जे आहे ते सिरियस अभ्यास करून जात असतो आणि अशा गोंधळाच्या परिस्थितीत जर आपल्याला काही गोष्ट विसरली किंवा चुकीने आपल्याकडून जर राहिली तर अशा याच्यामध्ये जे आहे आपण स्ट्रेसमध्ये जातो. त्याच्यामुळे व्हिडिओ केअरफुली नक्की बघा. सर्व महत्त्वाच्या ज्याही गोष्टी तुम्हाला कॅरी करावं लागतील उद्याच्या डेटला त्या सर्व गोष्टींची लिस्ट किंवा महत्त्वाची जी अपडेट आहे जी की हॉल तिकीटवरती ऑलरेडी दिलेली आहे त्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेल. तर पहिल्यांदा हॉल तिकीट सर्व्हिस डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो जो आहे तो अपलोड केलेला वर दिसत असेल. खाली तुमचा जो फोटो तुम्ही मोबाईलमध्ये काढलेला आहे तो साईडला दिसत असेल. खाली फोटोच्या तुम्हाला महत्त्वाचं जे आहे तर तिथं फोटो अफिक्स करण्यासाठी महत्त्वाचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपला जो फोटो आहे तो आपल्याला इथं फोटोच्या खाली जे आहे ते आता मी मार्क करतो तिथे तुम्हाला चिटकवायचा आहे. आता हा फोटो चिटकवत असताना तुम्ही घरून सुद्धा हा फोटो चिटकून नेऊ शकता किंवा तिथे गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला जे आहेत चिटकवण्यासाठी बाकीचे जे इक्विपमेंट्स आहेत ते अवेलेबल आहेत. पण होईल तेवढं सर्व गोष्टी तुम्ही हॉल तिकीटवरती जे आहे ते इथून घरूनच पूर्णपणे करून त्याच्यावरती व्यवस्थित जावा. त्याच्यानंतर फोटो इथं चिटकवल्यानंतर जो फोटो तुम्ही अपलोड केला तोच फोटो चिटकवा. फोटो कलरमध्ये पाहिजे. त्याच्यानंतर साईडला जे आहे सिग्नेचरच्या खाली तुम्हाला तुमची सिग्नेचरचा ऑप्शन दिलेला आहे. आता ही सिग्नेचर तुम्ही करून जाऊ शकता किंवा बेस्ट वे जेव्हा पेपर स्टार्ट होईल तुमच्याकडे जेव्हा इन्व्हिलेटर येईल त्याच्यासमोर तुम्ही इथे साईन करू शकता. खाली तुमचं लेफ्ट थंब एक्सप्रेशन खाली दिलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला इथे करावं लागेल. आता हे करत असताना तुमच्याकडे स्टॅम्प पॅड असेल तर तुम्ही इथं तुमचा थंब जो आहे तो लेफ्ट थंब इथे देऊ शकता आणि ते कॅरी करू शकता किंवा तिथे सुद्धा तुम्हाला पॅड दिला जाईल. तिथे सुद्धा तुम्हाला इथं थंब एक्सप्रेशनसाठी तो पॅड जो आहे तो प्रोव्हाइड केला जाईल. तिथे सुद्धा तुम्ही तुमचं जे थंब एक्सप्रेशन आहे ते इथे देऊ शकता. खाली आल्यानंतर आणखी महत्त्वाची अपडेट जी आहे ती की हॉल तिकीट शूड बी प्रिंटेड इन कलर ओनली. हे हॉल तिकीट फक्त रंगीत प्रती छापलेले असावे. आता हॉल तिकीट प्रिंट करत असताना आता इथं दिलेलं आहे रंगीत, पण काही वेळेस ब्लॅक अँड व्हाईटसुद्धा जे आहे ते तिथे ॲक्सेप्ट करतात. पण तर दिलेलं असल्याकारणाने तुम्ही तुमचे जे हॉल तिकीट आहे ते कलर कॉपीमध्ये तिथे घेऊन जा. त्याचबरोबर बऱ्याच वेळेस असं होतं की जे आपण हॉल तिकीट कॅरी करत असताना बाकीचे जे डॉक्युमेंट कॅरी करत असतो अनवॉन्टेड तर ते तिथे तुम्हाला कॅरी करायचे नाहीत. उगाच तुम्ही त्याच्यामध्ये जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो घेऊन जाल त्याची आवश्यकता नाही. काय कॅरी करावं लागेल ते पुढच्या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. परीक्षा केंद्रावर उपस्थित परीक्षेच्या असताना उमेदवार मूळ प्रवेशपत्रासह अलीकडच्या काळातील फोटो ओळखपत्र म्हणजे पॅन कार्ड, कायमस्वरूपी वाहन चालक परवाना, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, आधार याची मूळ प्रत तुमच्यासोबत असणे गरजेचं आहे. आता हॉल तिकीट कॅरी करत असताना कोणते जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जे की ओळखपत्र म्हणून तुम्ही तिथे देऊ शकता. तर त्याच्यामध्ये तुमचं पॅन कार्ड येईल, त्याच्यानंतर वाहन चालक परवाना येईल, त्याच्यानंतर तुमचं मतदान कार्ड जे आहे ते सुद्धा तुम्ही देऊ शकता, पासपोर्ट फोटो देऊ शकता किंवा बेस्ट तुम्ही तुमचा आधार जे आहे ते तिथे कॅरी करा. आता हे कॅरी करत असताना तुमची जी ओरिजिनल आयडेंटिटी आहे तर ते तुम्हाला तिथं कॅरी करायची आहे. कोणत्याही पद्धतीची झेरॉक्स कॉपी किंवा कलर कॉपी असेल किंवा सेकंड कॉपी असेल ती तिथं घेऊन जायची नाही. जी तुमची मूळ जे गव्हर्नमेंट सर्टिफाईड तुमचं ओळखपत्र असेल तेच तुम्हाला न्यायचं आहे. बऱ्याच वेळेस आपण आधार कार्डची प्रत नेत असताना सेकंड कॉपी किंवा जी कलर कॉपी आहे ती नेतो, पण तसं न करता आपल्याला जी मूळ प्रत रिसिव्ह झालेली आहे गव्हर्नमेंटकडून ती अशी सर्टिफाईड जी ओळखपत्र आहे ते तुम्हाला सादर करायचे. ओळखपत्र सादर करण्यासाठी तुमच्याकडे 4-5 ऑप्शन आहेत. मी सांगितल्याप्रमाणे पॅन कार्ड नेऊ शकता हॉल तिकीटसोबत किंवा वाहन चालक परवाना नेऊ शकता किंवा मतदान कार्ड नेऊ शकता, पासपोर्ट नेऊ शकता किंवा आधार कार्डची जी आहे ती कॉपी नेऊ शकता. कॉपी म्हणजे ओरिजिनल आधार कार्ड नेऊ शकता. यापैकी कोणत्याही पद्धतीचं एक ओळखपत्र म्हणून तुम्ही हॉल तिकीटसोबत कॅरी करू शकता. त्याच्यानंतर सोबत जवळपास 2 ते 4 फोटो तुम्हाला कॅरी करायचे आहेत. तिथे तुम्हाला एक फोटो चिटकवण्यासाठी लागेल. त्याच्यानंतर उमेदवार ऑनलाईन अर्जात नाव व फोटो परिचयपत्रातील नावाची तंतोतंत जुळणे आवश्यक आहे. तर विशेषतः विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल, लग्न झाल्यानंतर नवऱ्याकडलं जे नाव आहे आणि तुमचं सासरचं माहेरचं नाव हे चेंज झालं असेल तर त्या अशा उमेदवारांना काय करायचं आहे, असं जर नावामध्ये बदल असेल तर तुम्ही राजपत्र, अधिसूचना किंवा विवाह प्रमाणपत्र जे आहे ते प्रस्तुत करून तिथे तुम्ही त्यांना दाखवू शकता की अशा पद्धतीनं जे नेम चेंज आहे किंवा तुम्ही जेही डॉक्युमेंट तिथं आणलेलं असेल तर तुम्ही त्यांना दाखवू शकता. तुम्हाला तिथं एंट्री दिली जाईल. त्याच्यानंतर रिपोर्टिंग टायमिंग जो असेल त्याच्या अर्धा तास आपल्याला तिथं प्रेझेंट राहायचं हे सुद्धा दिलेलं आहे. गेट क्लोजिंगच्या टायमिंग
प्रत्येकानं आपल्या हॉल तिकीटवरती केअरफुली बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फिक्सिंग वेळ वाचवण्यासाठी जे बाकीचे उमेदवार आहेत, जे फिजिकली चॅलेंज आहेत, त्यांनासुद्धा वेळेच्या गेट क्लोज होण्याच्या अर्धा किंवा 1 तास अगोदर तिथं बोलवलं नाहीत, कारण ज्या लोकांनी स्क्राईब घेतलेला आहे त्यांना तिथं त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जाईल. त्याच्यानंतर कपडे जे आहेत ते परिधान करत असताना काय घालायचे काय घालायचं नाही, बऱ्याच वेळेस जे आहे आपल्याला तिथं स्टिक चेकिंग होते. मागच्या बऱ्याच एक्झामला असं झालं की टी शर्टवाल्या लोकांना तिथे एंट्री दिली. तर आता ड्रेस घालत असताना होईल तेवढे टी शर्ट जे आहे ते आपण घालून जावेत किंवा हाफ बायाचे जे तुम्ही शर्ट आहेत ते घालून जावेत. अशी मॅन्डेटरी अट नाही, पण बऱ्याच वेळेस स्टिक चेक करत असताना तिथं आपला जे आहे ते मेंटली तिथं आपण अनस्टेबल होतो. त्याच्यानंतर स्लीपर सँडल अशा पद्धतीचे जे आहेत ते तुम्हाला इथं गाईडलाईन दिलेले आहेत, पण तुम्हाला आतमध्ये कॅरी करत नाहीत. बरेच आपले जे बाकीच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला बाहेर काढाव्या लागतात. त्याच्यामुळं कॅरी करत असताना हातामध्ये सोन्याचे अंगठ्या असतील किंवा गळ्यामध्ये सोन्याची चेन असेल, अशा कोणत्याही एक्सपेन्सिव्ह ज्या गोष्टी आहेत किंवा अलंकार आहेत ते आपण सोबत कॅरी तिथे करायचे नाहीत, कारण सर्व तुमच्या गोष्टी आहेत त्या एक्झाम सेंटरच्या बाहेर ठेवलेल्या असतात. त्याच्यामुळे फक्त एक्झामला जात असताना हॉल तिकीट असेल, तुमचे फोटो असतील, त्याच्यानंतर तुमचं ओळखपत्र असेल हे, आणि सोबत पेनसुद्धा कॅरी करायची आवश्यकता नाही, कारण TCS एक्झाम सेंटरवरती तुम्हाला रफ शूटसुद्धा देतं, महत्त्वाचा पेनसुद्धा तुम्हाला तिथं प्रॅक्टिस करण्यासाठी किंवा रफ काम करण्यासाठी देतं. त्याच्यामुळे फक्त ह्या 2-3 गोष्टी सोडून कोणतीही गोष्ट तुम्हाला कॅरी करण्याची आवश्यकता नाही. फक्त बाहेरगावून जर तुम्ही येणार असेल तर तुम्ही तुमचे जे पैसे वगैरे आहेत ते व्यवस्थित तिथे लॉकरमध्ये तिथे ठेवू शकता. तुम्हाला तिथे सेपरेट लॉकरची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. त्याच्यानंतर बाकी फिजिकली चॅलेंज उमेदवारासाठी 12 नंबरचा पॉईंट आहे तो त्यांनी वाचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 17 नंबरमध्ये कृपया नोंद घ्या की कोणताही उमेदवार एका पदाच्या परीक्षेसाठी एकाच वेळी उपस्थित राहू शकतो. आता काही लोकांनी फार्मसीचा फॉर्म भरला असेल, त्याचबरोबर 18 तारखेला ज्या बाकीच्या एक्झाम होणार त्याच्यासाठी आपण पात्र असतो, म्हणजे एनी डिग्री पात्र असेल असं जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही कोणतीही एकाच वेळेस एकच एक्झाम देऊ शकता. हा एक महत्त्वाचा पॉईंट. अशा पद्धतीचे जेही महत्त्वाचे पॉईंट उद्याच्या घडीला आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत तेवढे तुमच्याशी डिस्कस केले. बाकी छोट्या मोठ्या गोष्टी कॉपी करू नये, ह्या गोष्टी कॅरी करून ह्या हजरच्या घडीला आपल्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. लक्षात आलं. महत्त्वाच्या 2-3 सूचना ज्या की आपण सोबत करणं कॅरी करणं गरजेचं आहे. हॉल तिकीट, महत्त्वाचे 2 फोटो, त्याच्यानंतर एक आयडेंटी कार्ड, 5 आयडेंटी कार्डपैकी कोणतंही एक आयडेंटी मार्क जे आहे तुम्ही कॅरी करू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बाकी काही तिथं कॅरी करण्याची आवश्यकता नाही. रिपोर्टिंग टाईम, ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला इथं व्यवस्थित मेन्शन केलेल्या आहेत. एक्झामची डेट मेन्शन केली, परीक्षा सुरू होण्याचा कालावधी दिलेला आहे, परीक्षा केंद्रात प्रवेशाची वेळ दिलेली आहे आणि प्रवेश बंद होण्याची वेळ दिलेली आहे. आता गेट क्लोजिंग जो टाईम आहे त्याच्या अर्धा तास आपण तिथं जाणं गरजेचं आहे. बरेच जण बाहेर गावून येत असतात, त्यांना प्रॉपर माहिती नसतं की सेंटरचं लोकेशन नेमकं कोणतं आहे, जाण्यासाठी नेमका कोणता रस्ता तिथे आहे. त्याच्यामुळे जर बाहेर गावून येत असाल, एक्झाम सेंटर माहिती नसेल, तर होईल तेवढं पॉसिबल आजच्याच डेटला तुम्ही इथं येऊन एकदा व्हेरीफाय करा की आपलं सेंटर नेमकं कुठं आहे, कुठं आपल्याला स्टे करावं लागेल, कुठून सेंटर आपलं जवळ पडेल. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही आजच्या डेटला व्यवस्थित मॅनेज करून घ्या. उद्या सकाळी ज्या लोकांचा सकाळी 7 वाजता पेपर आहे त्या लोकांचा कोणत्या पद्धतीचा गोंधळ होणं, त्या कारणाने ह्याच्यावर व्यवस्थित गोष्टी आहेत तेवढ्या व्यवस्थित तुमच्या हॉल तिकीटवरती बघा. आता सध्याच्या घडीला उद्याचा पेपर अटेंड करत असताना आत्ताच सर्व गोष्टीचं मॅनेजमेंट व्यवस्थित करून ठेवा. व्यवस्थित एका पाऊचमध्ये एक पेन्सिल असेल, एखादा पेन टाकून ठेवा. हॉल तिकीटची प्रिंट कलर कॉपीमध्ये काढून ठेवा. 2 फोटो त्याच्यामध्ये टाका. तुमचं ते आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ओळख प्रमाणपत्र जे असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकून ठेवा. जेव्हा सकाळी तुम्ही एक्झाम सेंटरसाठी निघसाल तेव्हा फक्त तुम्ही अशा पद्धतीचं एखादं ते पाऊच तुमच्याकडे हातामध्ये असेल आणि तुम्ही एक्झामसाठी जाल. फक्त एवढं सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्हाला उद्याच्यासाठी जी तयारी आहे ती करावी लागेल. आता आपण एक 50,000 ते 60,000 रुपये कमवणारे ऑफिसर गव्हर्नमेंटचे होणार आहोत, त्याच्यामुळे व्यवस्थित सगळ्या गोष्टी मेंटेन करणं तुम्हाला उद्याच्यासाठी गरजेचं आहे. अशा पद्धतीच्या भरपूर मोठ्या ज्या संधी आहेत त्या वर्षानुवर्षे बऱ्याच वर्षानंतर येत असतात. 2023 नंतर मला वाटतं 2 वर्षानंतर एवढी मोठी पद भरती आलेली आहे आणि पुढच्या 2 वर्षानंतर पुन्हा अशी पद भरती येईल का याची शाश्वती नाही. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न सिरियसपणे अटेंड करणे, एका प्रश्नाला 2-2 वेळेस वाचणे, जेवढाही वेळ आपल्याला देता येईल त्या प्रश्नासाठी सॉल्व्ह करण्यासाठी तेवढा सिरियसपणे प्रश्नपत्रिका वाचणं आपल्यासाठी गरजेचं आहे. एखादा प्रश्न सोपा आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करता त्याला अटेम्प्ट करणे की अशा पद्धतीचा कोणत्याही पद्धतीची चुकी न करता प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तेवढाच जो आहे तो आपला मार्क डिसाइडिंग आहे. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्नाला सिरियस घेऊन आपल्याला पूर्ण प्रश्नपत्रिका अटेम्प्ट करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता पुढच्या 2 मिनिटांमध्ये ओव्हरऑल एक्झाम कशी होईल ते डिस्कस करेल. कोणत्याही पद्धतीची निगेटिव्ह सिस्टीम नाही, त्याच्यामुळे 100पैकी 100 प्रश्न अटेम्प्ट करू शकता. मला वाटते 4 ते 5 असे महत्त्वाचे सेक्शन असतील ज्याच्यामध्ये मराठीचे, इंग्रजीचे, मॅथ, रिजनिंग, GK आणि फार्मसीचे प्रश्न असतील. आता हा सिलेबस तुम्हाला जर उद्याचा बघायचा असेल तर आजच महत्त्वाची KDMCची म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ॲन्सर शीट आलेली आहे.
ते सुद्धा टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती टाकले. आता सेम उद्याच्या सुद्धा पेपर असाच असेल, कारण TCS कंपनी एक्झाम घेते. 5 सेक्शन असतील, प्रत्येक सेक्शन हा टाईम म्हणून असेल. एकदा सेक्शन चालू झाला की तेवढे प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर तो सेक्शन आपोआप लॉगआउट होईल आणि दुसरा सेक्शन चालू होईल. आता हे तुम्ही त्या प्रश्नपत्रिकेतून बघून घेऊ शकता की कसा पॅटर्न आहे, कसे प्रश्न विचारलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला उद्या जेव्हा तुम्ही पेपर अटेंड कराल तेव्हा तुम्हाला जास्त अडचण जाणार नाही. एकदा सेक्शन लॉगआउट झाल्यानंतर पुन्हा तो सेक्शन सॉल्व्ह करता येणार नाही. विशिष्ट टाईम पिरियडमध्येच आपल्याला तेवढे प्रश्न हे सॉल्व्ह करावे लागतील. त्याच्यामुळे सॉल्व्ह करत असताना व्यवस्थित वेळेचं नियोजन करून प्रश्नपत्रिका आपल्याकडून सॉल्व्ह होईल या उद्देशाने व्यवस्थित केअरफुली प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करा. भरपूर मोठी संधी, 200पेक्षा जास्त जागा आहेत. प्रत्येक वेळेचा आणि प्रत्येक प्रश्नाचा तेवढ्याच गांभीर्याने विचार करून प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करा. बाकी काही महत्त्वाची अडचण असेल, या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. हॉल तिकीट डाउनलोड झाले नसतील तर मागच्या याच्यावरती 2 व्हिडिओ टाकलेले आहेत, ते व्हिडिओ बघून व्यवस्थित हॉल तिकीट डाउनलोड करा. बाकी आजच्या वेळी फक्त एवढंच. उद्याच्या सर्व पेपर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा. व्यवस्थित पेपर अटेंड करा. उद्याच्या घडीला जेव्हा पेपर तुमचा पहिला शिफ्टचा होईल, काही महत्त्वाचे मेमरी बेस प्रश्न जर आले तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही मला आपलं जे टेलिग्रामचं ऑफिशियल अकाउंट आहे @PV थोरा, त्याच्यावरती मला मेमरी बेस प्रश्न पाठवा. एकंदरीत कसा पॅटर्न विचारलेला आहे हे सुद्धा पुढच्या विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे, किंवा आपण एकंदरीत पुढच्या 10 ते 15 ज्या महत्त्वाच्या शिफ्ट होणार आहे त्याच्यासाठी एक आपल्याला आयडिया येऊन जाईल की कशा पद्धतीचं पॅटर्न TCS हे विचारत आहे. तर तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी डिस्कस करायचा प्रयत्न करेन. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. म्हणजे काळजी करा आणि अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.